अरे, मग तू ना युविकासारखीच मुलगी शोध. युवी बघ, ऑलराऊंडर आहे. अभ्यासात तर हुशार आहेच ती, पण किचनमध्ये पण कोणी तिचा हात नाही धरू शकत. आकांक्षा बोलल्या. युविकासारखी कशाला? युविकाच का नाही? तो बोलला, पण तोंडातल्या तोंडात बोलला, जे फक्त तिला ऐकू गेलं, कारण तो तिच्या जवळ उभा होता. तशी ती पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली. आता पुढे. त्याचं ऐकून ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली, एकटक. आणि त्याने तिच्याकडे पाहून तिला डोळा मारला आणि गालातच हसला. काही म्हणालास का तू ब्रो? अक्षताने विचारलं. हो म्हणालो ना, तो एक नजर युवीकडे पाहून बोलला. तशी युविकाची धडधड वाढली. काय रे ब्रो, काय म्हणाला? अक्षताने विचारलं. हेच की आज पुरणपोळ्या खूपच यम्मी होणार आहेत असं दिसतंय, तो बोलला. का रे, आणि असं का वाटतंय तुला? प्रतीक्षांनी हसत विचारलं. आता पुरणपोळ्या जर का माझ्या स्वीट मॉम्स बनवत असतील तर ऑब्व्हियस आहे ना, त्या स्वीटच बनतील. तो आकांक्षा आणि प्रतीक्षा ह्यांच्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना मिठी मारत बोलला. तशा त्या दोघीही हसू लागल्या. मस्के मारण्यात तुझा हात कोणीच नाही पकडू शकत ब्रो, अक्षता बोलली. अगं, मस्के काय त्यात, फॅक्ट आहे ते. आहेतच माझ्या दोन्ही मॉम स्वीट, तो बोलला. बरं, पुरे झालं आमचं कौतुक. आता जा आणि रेडी हो, पूजा करायची आहे आणि अजून एक सरप्राईज पण आहे तुझ्यासाठी, प्रतीक्षा बोलल्या. सरप्राईज? आदी बोलला. त्यावर प्रतीक्षा आणि आकांक्षा एकमेकींकडे पाहून हसल्या. हो हो, कळेल तुला. जा तू आधी तयार होऊन ये, आकांक्षा बोलल्या. ओके, आदी बोलला आणि तिथून निघाला. पण जाताना एक कटाक्ष युवीवर टाकलाच त्याने. पण ती पण त्याच्याकडेच पाहत होती. हे बघून तर त्याला खूपच आनंद झाला. युविका, अक्षयला फोन केला होता का? तो लवकर येणार आहे ना? आकांक्षांनी विचारलं. हो आत्तू, संध्याकाळी कॉल केला होता. तो पूजेच्या वेळेपर्यंत पोहोचेल म्हणाला, युवी बोलली. बरं झालं बाई, नाहीतर ह्याचं कधी नक्की नसते, आकांक्षा हसून बोलल्या. घरात नुसती लगबग सुरू होती. आजी आजोबा कधीचेच तयार होऊन खाली हॉलमध्ये बसले होते. आकांक्षा आणि प्रतीक्षा किचनमध्ये पूजेची थाळ तयार करत होत्या. आता एक एक जण तयार होऊन हॉलमध्ये जमत होते. यशराज, रविराज, सविता आत्या, मयुरी, अक्षता, अक्षय सगळे हॉलमध्ये जमले. आदित्य पण तयार होऊन खाली आला. त्याने व्हाईट कलरचा कुर्ता घातला होता आणि त्याला जांभळ्या रंगाची बॉर्डर होती. पारंपरिक लुकमध्ये खूपच हँडसम दिसत होता तो. तो उतरून खाली आला आणि सरळ आजीच्या बाजूला जाऊन बसला. हे क्युटी पाय, यू लुक सिझलिंग, तो आजीला डोळा मारत बोलला. थँक्स माय पनीर टिक्का, पण आज तू जरा जास्तच ट्रॅडिशनल झालाय. कोणाला इम्प्रेस करायचा विचार आहे? आजीने भुवई उंच करून विचारलं. त्यावर हसला तो. कळेलच, तो पण बोलला. त्यावर आजी पण हसल्या. इतक्यात युविका स्टेअरकेसवरून उतरून खाली येत होती. तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर सिल्वर कलरचा ब्लाऊज घातला होता. केसाच अंबाडा बांधून त्यामध्ये कचरा माळला होता. कपाळावर जांभळ्या रंगाची मॅचिंग टिकली लावली होती. ओठांवर हलकी लिपस्टिक लावली होती. डोळ्यात काजळ पण भरलं होतं, पण चष्मा लावल्यामुळे नजरेत येत नव्हतं. हातात मॅचिंग बांगड्या होत्या. एकंदरीत सिंपल ट्रॅडिशनल लुकमध्ये खूपच गोड दिसत होती ती. तिने हळूच नजर वर करून एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि इथे त्याच्या मात्र काळजाचा ठोका चुकला तिला पाहून. ती उतरून खाली आली आणि अक्षयच्या बाजूला जाऊन उभी राहिली. अरे यार, ही चष्मीस जीव घेईन एखाद दिवशी माझा, आधी हृदयावर हात ठेवून मनातच बोलला. पण ती मात्र आता संभ्रमात पडली, कारण ते दोघे मॅचिंग झाले होते. अरे यार, ह्याला पण आज ह्याच कलरचा कुर्ता घालायचा होता का, ती मनातच बोलली. पण तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सनेच त्याला कळलं की ती काय विचार करत असावी. तो गालातच हसला, कारण हा काही कोइन्सिडेन्स नव्हताच. त्याने जाणून बुजून त्या रंगाचा कुर्ता घातला होता. त्याला माहीत होतं ती त्याच रंगाची साडी नेसणार आहे ते, कारण त्याच्या छोट्या आईला तिच्यासाठी साडी घेऊन जाताना पाहिलं होतं त्याने.
आता प्रतीक्षा आणि आकांक्षा पूजेचं थाळ घेऊन बाहेर आल्या. चला जाऊया बाहेर, आजोबा बोलले. नाही बाबा, थांबा जरा, प्रतीक्षा बोलल्या. आता काय झालं, आजोबांनी विचारलं. झालं काही नाही बाबा, पण एक सरप्राईज आहे, ते बघूनच जाऊया पूजेसाठी, आकांक्षा बोलल्या आणि प्रतीक्षाकडे पाहू लागल्या. सरप्राईज, आजोबा बोलले. हो, आकांक्षा बोलल्या. मग कुठे आहे, आजोबांनी विचारलं. येईलच इतक्यात, आकांक्षा बोलल्या. तसे पुन्हा सगळेजण त्या दोघींकडे पाहू लागले. इतक्यात गाडीचा आवाज आला आणि गाडी गेटच्या आत आली. सगळ्यांच्या नजरा तिथे वळल्या. सगळे विचार करू लागले की आता कोण आलं असेल. गाडीतून एक लेडी खाली उतरली आणि तिच्या पाठोपाठ एक लहान मुलगा पण उतरला, ज्याने धावत जाऊन आदित्यला मिठी मारली. मामा, तो बोलला. पण त्या दोघांना पाहून इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्यासोबतच आनंदाचे भाव होते. हे चाम, आधीने त्याला उचलून घेतलं आणि त्याचा पापा घेतला. अनु, अबीर, आजी घाईघाईतच बाहेर गेल्या आणि त्यांनी अनुला मिठी मारली. आता सगळेजण जाऊन अनु आणि अबीरला भेटले. अगं, पण तुम्ही तर होळीनंतर येणार होते ना, आजींनी विचारलं. हो, पण मग म्हटलं तुम्हा सर्वांना सरप्राईज देऊया, म्हणून मग आलो लवकरच, अनु हसून बोलली. बरं केलं, कधी एकदा तुम्हाला पाहते असं झालेलं, आजी तिच्या आणि अबीरच्या गालावरून मायेने हात फिरवत बोलल्या. मॉम, अनुने आवाज दिला आणि प्रतीक्षांना मिठी मारली. प्रतीक्षा पण पदराने डोळे पुसत होत्या. इतके महिने मुलीला भेटण्यासाठी आतुर झाल्या होत्या. त्यांच्या सगळ्या भावना आता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू बनून बाहेर पडत होत्या. नानी, अबीरला प्रेम नाही करणार का, छोटा अबीर ओठ बाहेर काढत बोलला. तसे सगळेजण एकदाच हसायला लागले. हो रे माझ्या राजा, तुला पण प्रेम करणार, प्रतीक्षाने अबीरला उचलून घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावर किस करू लागल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर स्माईल होती. तसा अबीर पण खुदकन हसला. चला तुम्ही आत चला आणि फ्रेश व्हा, मग आपण सगळे पूजा करायला घेऊ, यशराज बोलले. तसे सगळे आत गेले. आता अनु आणि अबीर दोघेही तयार होऊन खाली आले होते. मग सगळे होलिका दहनाच्या पूजेसाठी बाहेर गेले. सगळेजण एक एक करून होलिका मातेची पूजा करत होते आणि प्रदक्षिणा घालत होते. छोटा अबीर आधीसोबतच होता आणि त्याने आधीला होलिका मातेच्या पूजेसंबंधी खूप सारे प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडलं होतं. आधी पण त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होता, पण ह्याच्या केबीसीमुळे त्याला युविकाला पाहता येत नव्हतं, म्हणून सॅड झाला होता तो. आता अक्षय आणि युविका, तुम्ही जोडीने पूजा करून घ्या, आकांक्षा बोलल्या. तशी त्या दोघांनीही मान डोलावली आणि पूजा करायला गेले. जाताना युविकाने एकदा आधीकडे पाहिलं तर तो खूपच रागात दिसला तिला, पण त्याला इग्नोर करत तिने पूजा करण्यावर लक्ष दिलं. पण पूजा करतच होते तोच अक्षयचा फोन वाजला. एक्सक्यूज मी, म्हणत तो तिथून उठला आणि बाजूला जाऊन फोनवर बोलू लागला. तिला खूपच ऑकवर्ड वाटत होतं, पण तरी ती तिथेच बसून त्याची वाट पाहू लागली. सगळेजण लांब होते त्यामुळे कोणाचं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे, पण इथे आधीने मात्र रागाने त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या. अबीर, तू नानीकडे जा, मी आलोच, तो अबीरला बोलला. तसा अबीर उठला आणि त्याच्या नानीकडे गेला. आधी आता रागानेच त्या दिशेने जाऊ लागला. आधी, अरे थांब, कुठे चाललास, त्यांची दोघांची पूजा व्हायची बाकी आहे अजून, आकांक्षा बोलल्या. छोटी आई, अक्षय बिझी आहे वाटतं, तोपर्यंत मी पटकनच पूजा करून घेतो, आधी मनातला राग दाबत बोलला. आकांक्षांनी पाहिलं तर अक्षय अजून फोनवरच बोलत होता. मग मात्र त्या आधीला ओके बोलल्या आणि घरात गेल्या. आधी झपाझप पावलं टाकत पूजेच्या ठिकाणी पोहोचला. युविका अजूनही खाली बसली होती. तो तिच्या शेजारी जाऊन बसला. त्याने तिचा एक हात हातात घेतला आणि पूजा करू लागला. ती मात्र आवासून त्याच्याकडे पाहत होती. सोडा सर, काय करताय, ती त्याला बोलत होती आणि तिचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिला तर बिचारीला घामच फुटला होता, पण तो काही तिचा हात सोडत नव्हता. तिचा हात हातात घेऊनच त्याने सगळी पूजा केली आणि तिच्या हातात हात घेऊनच नारळ अर्पण केला. ते तर नशीब कोणाचंच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. सगळेजण अनुशी आणि अबीरशी बोलण्यात गुंग झालेले. अक्षय पण फोनवर बोलत होता
त्यामुळे त्याचं पण लक्ष नव्हतं. आता प्रदक्षिणा घालायची होती. त्याने नजरेनेच तिला खुणावलं की उठ आणि त्याच्यासोबत प्रदक्षिणा घाल. पण ती मात्र रागाने त्याच्याकडे पाहून नाहीमध्ये मान हलवत होती. त्याने तिला पुन्हा विनवलं, पण ती उठली आणि दुसऱ्या दिशेला पाहू लागली. मग मात्र त्याने नकारार्थी मान हलवली आणि रागानेच तिला क्रॉस करून एकटाच प्रदक्षिणा घालू लागला. पण जशी त्याची प्रदक्षिणा पूर्ण होत होती, त्याने पाहिलं की युवी तिच्या जागेवर नव्हती. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर युविका त्याच्याच पाठी होती आणि त्याच्यासोबत तीसुद्धा प्रदक्षिणा घालत होती. म्हणजे हे काय बघतो मी? तो स्वतःच आश्चर्यचकित झाला होता. पण एव्हाना दोघांची जोडीने प्रदक्षिणा पूर्ण झाली होती. त्याने आता तिच्याकडे पाहिलं तर ती त्रासिक चेहरा करून त्याच्याकडे पाहत होती आणि तिचा पदर सोडवत होती. तेव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की तिला क्रॉस करताना तिच्या साडीच्या पदराचं टोक त्याच्या घड्याळाच्या कडीमध्ये अडकलं होतं आणि त्यामुळे ती ते सोडवण्यासाठी त्याच्यासोबत फिरत होती. OMG, बट आय लाईक इट, तो मनातच बोलला आणि त्याने समोर बघून होलिका मातेला नमस्कार केला. ती मात्र अजूनही तिचा पदर सोडवत होती. चष्मीस, बघितलं? देवी आईने स्वतः आपल्याकडून प्रदक्षिणा पूर्ण करून घेतली. कदाचित देवाला सुद्धा हेच मान्य आहे. थिंक अबाउट इट, तो तिला डोळा मारून बोलला. तशी ती मात्र त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहू लागली. बाय द वे, तुझा होणारा सो कॉल्ड हजबंड मला नाही वाटत आज फ्री होईल, तो अक्षयकडे एक नजर करून बोलला, जो की अजूनही फोनवर बोलत होता. तशी ती एकदा आधीकडे तर एकदा अक्षयकडे रागाने पाहू लागली. हे युवी, हे काय? तू तर ब्रोसोबत प्रदक्षिणा घातली, अक्षता त्यांच्याजवळ येऊन बोलली. तशी युविका कडबडली. नाही, ते ॲक्च्युली ह्यांच्या घड्याळाला माझा पदर अडकलेला, तोच सोडविण्यासाठी मी, युविका बोलत होती तोच अक्षता हसायला लागली. अगं चिल, इट्स ओके, इतकं काय टेन्शन घेतेस? आम्ही बघितलं तुझा पदर अडकला होता ब्रोच्या घड्याळात, अक्षता बोलली. हो, त्यांचा पदर अडकला होता आणि आता निघाला सुद्धा. एक्सक्यूज मी. आधीने तिचा पदर त्याच्या घड्याळातून सोडवला आणि तो तिथून निघून गेला. युविका मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण कधीपासून ती तो पदर काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्याने नव्हता निघत तो. पण त्याने मात्र लगेचच तो पदर सोडवला होता त्याच्या हातातून. हे युवी, आय एम सॉरी यार, महत्त्वाचा कॉल होता म्हणून घ्यावाच लागला. चल आपण पूजा करून घेऊ. अक्षयचं आता फोनवर बोलून झालं होतं आणि तो आला होता. तू एकटाच कर पूजा, जेवढी करायची आहे तेवढी, माझी ऑलरेडी करून झाली आहे, युविका रागारागानेच बोलली आणि तिथून निघून गेली. अक्षय मात्र आ वाजून तिच्याकडे पाहू लागला. ही नक्की युविकाच होती ना? त्यालाच जणू प्रश्न पडला तिच्या अशा वागण्यावर. तसा तो पण तिच्या मागे गेला. पण तिला मात्र जबरदस्त राग आला होता. आता कोणाचा आला होता ते तिला पण कळत नव्हतं. एक तर तिने आता ठरवलंय की अक्षयसोबतच लग्न करून सगळ्यांना आनंद द्यावा, तर तो अक्षय आहे की काही मनासारखं होऊ देत नव्हता. आणि दुसरीकडे स्वतःचं प्रेम नाकारून स्वतःच्या मनावर दगड ठेवून तिने आधीला दुःख दिलं होतं. पण घडत काय होतं? आधी तिला पावलोपावली त्याच्या प्रेमाची आठवण करून देत होता आणि भरीसभर काही कमी होती तर ती पण देवाने पूर्ण केली होती, त्या दोघांची जोडीने पूजा करवून. हे सगळं असं घडत असताना कोणाचं मन थाऱ्यावर राहणार होतं? तिची नुसती चिडचिड होत होती. काय चूक काय बरोबर काहीच कळत नव्हतं. ती तिच्या रूममध्ये शिरली आणि तिने दार लावून घेतलं. थोड्या वेळाने दरवाजावर टकटक झाली. कोण आहे? तिने चिडूनच विचारलं. युवी, मी आहे, ओपन द डोअर, अक्षय बोलला. अक्षय, मला काहीच बोलायचं नाही आहे, प्लीज जा इथून, ती बोलली. अक्षयला काही कळत नव्हतं की असं काय झालं की ती इतकी चिडली आहे. युवी, ओके, आय एम सॉरी, आता तरी दार उघड, तो तरी तिची माफी मागत होता. अक्षय, मी बोलले ना, मला थोडा वेळ एकटं सोड प्लीज, ती त्रासिक चेहरा करून बोलली. तसा अक्षय निघून गेला. ती मात्र डोक्याला हात लावून बसली होती. सतत तिला तेच दिसत होतं. कशी आधीने तिच्यासोबत जोडीने पूजा केली, कशी त्यांची प्रदक्षिणा पूर्ण झाली. इतक्यात पुन्हा दरवाजावर टकटक झाली. आत्ता कोण आलं असेल? ती मनातच बोलली. कोण आहे? तिने विचारलं. पण काहीच प्रतिसाद आला नाही. पुन्हा अजून जोरात टकटक झाली.
कोण आहे? तिने पुन्हा विचारलं, पण तरी कोणीच काहीच बोललं नाही. मग मात्र ती उठली आणि तिने दार ओपन केलं, पण बाहेर येऊन पाहिलं तर कोणीच नव्हतं. ती थोडी बाहेर आली आणि इकडे तिकडे पाहू लागली, पण नव्हतंच कोणी. तशी वैतागून ती पुन्हा रूममध्ये आली आणि तिने दार लावून घेतलं. पण जशी ती वळली ती शॉक झाली, कारण दरवाजाच्या बाजूच्या भिंतीला आधी एक पाय टेकून हाताची घडी घालून उभा होता, जो की आता तिच्याकडे पाहून हलकी हलकी स्माईल देत होता. तुम्ही इथे काय करताय? बाहेर जा प्लीज. तिने दार उघडलं आणि त्याला बाहेर जायला बोलली ती, पण तो काही जागचा हलला नाही मध्ये मान हलवत होता. तुम्ही प्लीज जा, नाहीतर. ती बोलतच होती की तो पटकन बोलला, नाहीतर काय? नाहीतर मी ओरडून सगळ्यांना बोलवेन. ती कशीबशी बोलली तसा तो भुवई उंचावून तिच्याकडे पाहू लागला. अच्छा, मग तर बोलावंच तू. आता त्याने तिला स्वतःजवळ ओढून घेऊन बाजूच्या भिंतीवर पुश केलं होतं. तशी ती किंचित घाबरली. प्लीज मला जाऊ द्या. तिचा आवाज थरथरत होता, कारण तो आता तिच्या चेहऱ्यावरून बोट फिरवत होता आणि तिला अस्वस्थ करत होता. चष्मीस, बोलाव ना सगळ्यांना. तो तिच्या गालावर रुळणारी पट कानामागे सारत बोलला. तसा तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिचे डोळे आपोआपच मिटले गेले. सर, प्लीज. तिच्या तोंडातून शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हते. तसा हसला तो तिला पाहून. चष्मीस, टुडे यू आर लुकिंग डॅम ब्युटिफुल. तो तिच्या कानाजवळ जाऊन हळूच तिच्या कानात बोलला, पण तसं करताना त्याच्या ओठांचा ओझरता स्पर्श तिच्या कानाच्या पाळीला झाला आणि एक थंड वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली तिला. तिने हळूच डोळे उघडले तर त्याचा हँडसम चेहरा तिच्या चेहऱ्याच्या खूपच जवळ होता. चक्क हसली ती त्याला पाहून, पण अगदीच मंद. प्लीज, ती बोलली तसा हसला तो, कारण तिच्या शब्दात पण प्रतिकार नव्हताच. फक्त बुद्धी म्हणते म्हणून म्हणत होती ती, पण मनातून मात्र हे सगळं आवडत होतं तिला. त्याचं बोलणं, त्याचं तिला स्पर्श करणं, तिच्यावर अधिकार गाजवणं, सगळंच. चष्मीस, उद्या तुला पहिला रंग मी लावणार, गुलाबी रंग, माझ्या प्रेमाचा रंग. सो बी रेडी माय लव्ह. त्याने तिला मागून मिठीत घेतलं आणि हलकेच तिच्या कानाजवळ जाऊन बोलला तो. तशी ती नखशी कांत शहारली. आता त्याने तिला सोडलं आणि एकदा तिच्याकडे पाहिलं तर ती सुद्धा त्याच्याकडेच पाहत होती. तो हसला आणि बाहेर जाऊ लागला. तोच त्याची पावलं जागीच थांबली, कारण दारात उभं राहून कोणीतरी होतं, जो आता खूपच नजर रोखून त्या दोघांकडे पाहत होता. आत्ता मात्र त्या दोघांनीही भीतीने एक आवंढा गिळला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.